निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केलेली आहे। काही जण शेवटची निवडणूक बोलून भावनिक राजकारण करतील असं अजित पवार यांनी म्हटलेलं होतं आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधलेला होता। अजितदादांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी पलटवार केलाय। पवारांची शेवटची निवडणूक असं कोणी बोललं असेल तर ते दुर्दैव आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तो माझा पुतण्याच आहे, मी टीका करणंही बरोबर नाही, कारण शेवटी वास्तविक लोणी वापरकरांनो, मी माझे लोकसभेला सुनेत्राला उभं नको करायला, माझ्याकडनं चूक झाली, मी कबूल केली। आता कारण नसताना हे उभं करण्याचं काम झालं आणि आता काही जण आता आमची शेवटची निवडणूक आमच्या नातवाला द्या। अरे कितीदा शेवटची निवडणूक एकदा लोकसभेला झाली, सुप्रियाला मानाने त्या ठिकाणी निवडून दिलं, सुप्रिया तिथं पार्लमेंट मध्ये काम करते। आज एक तर लोणी वापरकरांना माहिती आहे, निवडून गेल्यानंतर जी महत्वाची 3 पद आहेत, 2 उपमुख्यमंत्री पद आणि 1 मुख्यमंत्री। साहेबांची शेवटची निवडणूक आहे असं कुठला दुश्मन म्हणतोय? असं कधीच कोणाबद्दल बोलत नाही। अरे तुम जियो हजारों साल के दिनों 50,000, हे शॉकिंग आहे जर स्टेटमेंट असेल तर। असं एक तर आदरणीय पवार साहेब इमोशनल कधीच दाखवत नाही, कुठल्याही नेत्याला इमोशन्स दाखवायला अधिकारच नसतो त्याच्यामुळे। आणि गेल्या 6 दशकाच्या राजकारणात शरद पवारांनी कधीही इमोशन्स वगैरे या गोष्टी कधी केलेल्या नाही। त्यांनी कर्तृत्वावर, कष्टाने आणि विकासावरच मतं मागितलेली आहे।